नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एरंड तेलाविषयी आहे। एरंड तेल बेस्ट औषध आहे, जबरदस्त औषध आहे, अत्यंत प्रभावी आहे, पण तेवढंच दुर्लक्षित सुद्धा आहे। आता आयुर्वेदामध्ये एरंड तेलाचे गुणधर्म काय काय आहेत आणि त्याचे काय काय कुठल्या आजारांमध्ये एरंड तेल वापरता येतं हे सगळं आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा गुणधर्म सांगताना आयुर्वेद असं म्हणतोय की हे जे एरंड तेल आहे हे भेदनीय आहे। भेदनीय म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं, मार्गात आलेल्या एखाद्या अडथळ्याचं भेदन करण्यासाठी जे वापरलं जातं तसं ते भेदनीय आहे। त्याच्यामुळे ते मलाचं तर भेदन करतं, पण शरीरातल्या आमाचं, दोषांचं सुद्धा भेदन करत असतं। पुढचा एक गुणधर्म आयुर्वेदाने खूप सुंदर सांगितलं, तो असा की हे जे तेल आहे हे अधोभागहर आहे। म्हणजे काय? हा त्याचा प्रभाव आहे। आणि विशेष म्हणजे ते अधोभागर कसं आहे हे माहीत नाही, परंतु ते अधोभागर आहे, प्रभावानी आहे। म्हणजे काय होतं तर कमरेच्या खालचे जेवढे काही आजार असतील ते सगळे घालवण्याचं सामर्थ्य ह्या एरंड तेलामध्ये आहे। आता तुम्ही म्हणाल फक्त कमरेच्या खालच्याच आजारांवर चालतं का? तर मुळीच नाही। बऱ्याचदा मानदुखी असेल, पाठदुखी असेल, खांद्यांचे जे काही वेगवेगळे आजार असतील, सगळ्याच बऱ्याच आजारांमध्ये चालतं, परंतु प्रभावाने मात्र ते अधोभागर आहे असं सांगितलेलं आहे। शिवाय त्याचं पुढचं एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आयुर्वेदाने सांगितलं आहे, तो म्हणजे ते स्त्रोतोविशोधन आहे। हे ते स्त्रोतोविशोधन ही काय भानगड आहे? तर बोलीभाषेत सांगायचं झालं तर अनेक पेशंट आपल्याला विचारतात ना की डॉक्टर असं काहीतरी नाही का औषध की ज्या सगळ्या नसा मोकळ्या करेल? माझ्या सगळ्या नसा वगैरे चोकअप झालेल्या आहेत आणि मला हलकंच वाटत नाही, जडजड वाटत राहतं, सगळ्या नसा मोकळा करेल असं काहीतरी औषध पाहिजे। आयुर्वेदामध्ये याच्यासाठी जो शब्द आलेला आहे तो म्हणजे स्त्रोतोविशोधन। आपल्या शरीरातली जी काही स्त्रोतच आहेत ती मोकळी करण्याचं सामर्थ्य या एरंड तेलामध्ये आहे। कारण ते तीक्ष्ण आहे। तीक्ष्ण म्हणजे काय? तर शरीराच्या सूक्ष्म भागांमध्ये, म्हणजे ते सूक्ष्म सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे प्रत्येक सेलवर काम करतं आणि शरीराच्या डीप जाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे। हां, थोडंसं उष्ण जरूर आहे, म्हणजे त्याचं जर वीर्य बघितलं आपण तर ते उष्ण आहे, उष्ण गुणाने ते काम करतं, परंतु पित्त काढत असल्यामुळे पित्त प्रकृतीला सुद्धा बऱ्याचदा ते चालतं। शिवाय त्याचा अजून एक गुणधर्म चांगला सांगितलेला आहे, तो म्हणजे ते त्वच आहे। त्वच म्हणजे काय? तर त्वचेसाठी हितकारक आहे। तर हे सगळे गुणधर्म सांगितलेले, अजूनही बरेच सांगितलेले आहेत, परंतु प्रमुख जे गुणधर्म होते ते मी तुम्हाला सांगितले। जुलाब ते करतं हा सुद्धा त्याचा गुणधर्म सगळ्यांना माहिती आहे। आता कुठल्या आजारांमध्ये आयुर्वेदामध्ये ते आलेले आहे किंवा वापरायला सांगितलेले ते पाहूया। आता आयुर्वेदामध्ये हे जे एरंड तेल आहे हे कुठल्या लक्षणांना, कुठल्या आजारांवर चालतं? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेल की बऱ्याच लोकांना सायटिकाचा त्रास असतो। सायटिका म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला गृध्रसी असं म्हटलेलं आहे। याच्यामध्ये एक पाय मागच्या बाजूने दुखत असतो, लोक सांगतात की मागची शीर दुखते आमची आणि चालताना बराच त्रास होतो। तर ह्या सायटिकाच्या विकारामध्ये जर एरंड तेल घेतलं, विशेषतः सुंठीच्या काढ्याबरोबर जर एरंड तेल घेतलं तर उत्तम प्रकारे लाभ मिळतो। नाही तर मग सायटिकाचे पेशंट वर्षानुवर्ष पेन किलर खात राहतात, परंतु अशा पद्धतीने एरंड तेलाने सुद्धा त्यांना उत्तम लाभ मिळताना दिसतो। तसंच हे जर तुम्हाला स्पॉन्डिलायटिस असेल, म्हणजे तुमचे मणके दुखत असतील किंवा स्टिफनेस आला असेल तर तिथे सुद्धा उत्तम काम करतं। स्पॉन्डिलायटिसच्या अनेक रुग्णांमध्ये आपण एरंड तेल वापरतो, खूप चांगला फायदा तिथे सुद्धा होतो। दुसरं असं की अंगमर्द हे जे लक्षण असतं, म्हणजे काय? तर सगळं अंग दुखतंय, सकाळी एक मॉर्निंग स्टिफनेस म्हणतात ना ज्याला, की सकाळी सगळं अंग जखडल्यासारखं वाटतंय, सगळंच अंग दुखतंय, विशिष्ट असं काही निदानही होत नाही की आपल्याला नेमकं काय झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी कमतरता वगैरे येत आहेत, पण कशानेच बरं वाटत नाही आहे, फ्रेश वाटत नाही थोडक्यात। तर इथं झालेलं काय असतं? इथे शरीरामध्ये वात वाढलेला असतो, पण विशिष्ट असं डायग्नोसिस मात्र नसतं। तर इथे सुद्धा एरंड तेल जर घेतलं तर निश्चितपणे आराम मिळताना दिसतो, कारण एरंड तेल हे वातशामक आहे। पुढं असं आहे की पक्षाघाताच्या रुग्णांना सुद्धा एरंड तेल दिलं जातं किंवा चालतं। इथे बघा, पक्षाघाताच्या रुग्णांमध्ये समस्या काय होते की त्यांची हालचाल फारशी नसते, बराच काळ बसून किंवा झोपूनच असतात। मग अशा वेळी पोट साफ न होणे ही समस्या बऱ्याचदा दिसते। मग इथे आयुर्वेदाचं सूत्रच असं आहे की स्वेदनम स्नेह संयुक्तम पक्षाघाते विरेचनम, म्हणजे पक्षाघातामध्ये विरेचन म्हणजे जुलाब द्यायला सांगितलेले आहेत, पण कसे? स्वेदनम स्नेह संयुक्तम, म्हणजे थोडीशी वाफ पण द्यायची, पण विरेचन कसं द्यायचं आहे? स्नेहसंयुक्त द्यायचं आहे। म्हणजे असं विरेचन किंवा असा जुलाब किंवा असे लॅक्झेटिव्ह द्यायचे की जे शरीरामध्ये कोरडेपणा नाही निर्माण करणार, कारण पक्षाघात हा मुळातच शरीर कोरडं झाल्यामुळे निर्माण होणारा आजार आहे आयुर्वेदाचा जर दृष्टिकोन बघितला तर। त्याच्यामुळे तिथे जे जुलाब द्यायचे तिथे हे स्नेहयुक्त, म्हणजे शरीर कोरडं करणार नाहीत अशा पद्धतीने देणं गरजेचं असतं। आणि म्हणूनच पक्षाघातामध्ये सुद्धा एरंड तेल हे बेस्ट औषध आहे, कारण एरंड तेल हे स्निग्ध आहे। मागाचे गुणधर्म सांगताना स्निग्ध हा गुणधर्म सांगायचा राहिला, परंतु हे स्निग्ध आहे, विरेचक असून सुद्धा ते स्निग्ध आहे। पुढचा आजार किंवा पुढचं लक्षण मी असं सांगेल की कंपवातामध्ये सुद्धा चालतं। बघा, कंपवात अनेक लोकांना ही समस्या असते आणि याच्यावरती बऱ्याचदा उपाय सुद्धा सापडत नाही, की एखादा हात किंवा एखादा पाय किंवा मान कंपन पावत असते, म्हणजे थरथर होत असते त्याची। परंतु ह्या कंपवातामध्ये सुद्धा खरं तर इथे थोडीशी बल्य, ब्रूहण अशी चिकित्सा द्यायची असते, परंतु इथे स्त्रोतोविशोधन सुद्धा तितकंच गरजेचं असतं। स्त्रोतोविशोधन काय ते मागे सांगितलं, तर असं स्त्रोतोविशोधन करणारं औषध म्हणजे एरंड तेल आहे। त्यामुळे कंपवातामध्ये सुद्धा एरंड तेल खूप चांगलं काम करतं।
पुढचा एक वाताचा आजार आहे, अत्यंत कठीण आजार आहे, ज्याला आमवात असं म्हटलं जातं. आता ह्या आमवाताच्या रुग्णांचं वैशिष्ट्य असं आहे की यांचे सांधे सुजलेले असतात. आज एक सांधा सुजतो, उद्या दुसरा सुजतो. सांध्यांची जी काही सूज किंवा जी काही वेदना असते ते आलटून पालटून होत असते. म्हणजे कधी गुडघा, कधी खाली घोटा, परत उजवा गुडघा, डावा गुडघा, असं सगळं चालूच असतं. आणि हे रुग्ण वर्षानुवर्ष पेनकिलर घेत असतात, कोणी स्टिरॉइड घेत असतं आणि त्यांनी असं ऐकलेलं सुद्धा असतं किंवा त्यांनी समजसुद्धा करून घेतलेला असतो की आमवात कधीच बरा होत नाही. आता आमवाताच्या डिटेल्समध्ये मी इथे जाणार नाही, परंतु ह्या आमवातामध्ये हे एरंड तेल चालतं का? चालतं म्हणजे काय? आयुर्वेद असं सांगतोय की आमवात गजेंद्रस्य शरीरवनचारिणा एकमेवाग्रणी रहंती एरंड स्नेह केसरी, एवढं त्याचं वर्णन केलेलं आहे. इतकं सुंदर सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर आमवात रूपी जो काही हत्ती आता शरीरामध्ये शिरलेला आहे आणि सगळ्या सांध्यांची नासधूस करतोय, तर याला रोखणारं एरंड तेल हा एक सिंहाप्रमाणे किंवा एरंड स्नेह केसरी, केसरी म्हणजे काय? सिंह. तर एरंड तेल हा ह्या आमवात रूपी हत्तीला रोखणारा जणू काही सिंहच आहे, असं वर्णन इथे केलेलं आहे. इथे आमवाताच्या पेशंटमध्ये सुद्धा आपण सुंठीच्या काढ्यामध्ये जेव्हा एरंड तेल देतो तेव्हा निश्चितपणे सांध्यांची सूज कमी व्हायला, सांध्यांच्या वेदना कमी व्हायला आणि पर्यायाने मग आमवात बरा व्हायला. अर्थात इथे बाकी पण औषधं लागतात, परंतु एरंड तेल इथे चालतं का? तर खूप जास्त चांगलं काम करतं असं निश्चितपणे म्हणते. आमवाताप्रमाणे पुढचा एक आजार आहे तो म्हणजे संधिवात झालेला असतो. आता संधिवातामध्ये जर झीज झालेली असेल तर एरंड तेल गरज नसते, परंतु जर इथे संधिवात तुम्हाला आम तयार झालेला आहे, आमवातात तुम्ही नाही आहेत परंतु आम तर शरीरात तयार झालेलं आहे आणि हे आमविष सगळ्या शरीरात पसरते, सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा जाते, तर इथे सुद्धा जर सांध्यांना सूज असेल विशेषतः तर संधिवातात सुद्धा तुम्हाला एरंड तेलाची गरज असते किंवा तिथे सुद्धा ते वापरल्याने तुमच्या सांध्यांच्या जे काही वेदना आहेत त्या बऱ्या होतात. आणि आता यानंतर पुढची समस्या जी खरं तर जागतिक समस्या आहे असं सुद्धा मी म्हणत असतो, ती म्हणजे मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे. पोट साफ करण्यासाठी अनेक औषधं आहेत, अनेक चूर्ण आहेत, अनेक टॅबलेट्स आहेत, परंतु बऱ्याचदा होतं काय की ही जी औषधं आहेत ह्या औषधांची एकतर सवय लागते किंवा ही औषधं आतड्यांना, शरीराला कोरडेपणा देतात. एरंड तेलाचं वैशिष्ट्य काय? मग सांगितलं की ते स्निग्ध आहे, त्यामुळे ते स्निग्ध असल्यामुळे शरीराला कोरडेपणा न देता सुद्धा पोट साफ करण्याचं काम करत असतं. त्यामुळे मलबद्धतेमध्ये सुद्धा एरंड तेल हे बेस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. पुढचं जो आजार आहे त्याला आयुर्वेदामध्ये वातरक्त म्हणतात. हे आपण गाऊट सुद्धा म्हणू शकतो. याला गाऊट म्हणजे काय तर शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असतं आणि मग तुमच्या अंगठ्याचा सांधा, मग पायाच्या अंगठ्याचा असेल, हाताच्या अंगठ्याचा असेल किंवा छोटे छोटे जे सांधे असतात ते सुजलेले असतात. अगदी इथपर्यंत पेशंट बघितलेले आहेत की अगदी हाताच्या बोटांचे सांधे किंवा पायाच्या बोटांचे सांधे वाकडे झालेले असतात. अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला एरंड तेल देता येतं. आयुर्वेदिक ट्रीटमेंट तर तिथे लागतेच, त्यात काही वादच नाही, परंतु एरंड तेल तिथे चालतं का? तर एरंड तेल तिथे चालतं. आयुर्वेदाचं सूत्र आहे की वातास्त्रम उग्रम रुबुतैल मिश्रम, म्हणजे अशा प्रकारे उग्र झालेला वातरक्त किंवा गाऊट याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही रुबुतेल म्हणजे काय एरंड तेल दिलं, कशामध्ये द्यायला सांगितले तर गिलोय म्हणजे गुळवेलीच्या काढ्यामध्ये द्यायला सांगितलेले. आता हे गुळवेल काय आहे? गुळवेल बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु गुळवेलीविषयी सविस्तर एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की चर्चा करू. परंतु गुळवेलीच्या काढ्यासह इथे गाऊटमध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असताना, वातरक्त असताना एरंड तेल घ्यायला सांगितलेलं आहे, तर तिथे सुद्धा ते उत्तम काम करतं. आणि आता याच्या पुढचे जे उपयोग आहेत ते तर अजून आश्चर्यकारक आहेत. त्यातला म्हणजे ज्याला आपण स्पेशालिटी म्हणू शकतो एरंड तेलाचे, असं सुद्धा आहेत. ते असं की हे जे एरंड तेल आहे हे एरंड तेल शुक्रशोधन सुद्धा सांगितलेलं आहे आणि योनिशोधन सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर बघा, आपण जे काही अन्न खात असतो त्याच्यापासून आपले सप्तधातू तयार होतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, अगदी शुक्रापर्यंत. आणि मग आपल्या आहार रसाचा जो परिणाम असतो किंवा परिपाक असतो तो म्हणजे आपला शुक्रधातू असतो. आता हा शुक्रधातू बऱ्याचदा सदोष बनतो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोष येऊन जातात. का? या साखळीमध्ये कुठे काही गडबड झाली, दोष शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढले तर हा शुक्रधातू सदोष बनतो. आणि मग बऱ्याचदा आपल्याला दिसतं इन्फर्टिलिटीच्या वगैरे ज्या केसेस असतात तर त्याच्यामध्ये स्पर्म काउंट कमी असणं असेल किंवा स्पर्ममध्ये काही डिफॉर्मिटी येते वगैरे, तर ह्या केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की हे जे एरंड तेल आहे याचा शुक्रशोधन हा जो गुण आहे हा कामाला येत असतो. हे करतं काय तर हे शुक्र जे सदोष शुक्र असतं ते निर्दोष करण्याचा एक विशिष्ट गुणधर्म एरंड तेलाकडे, कारण शरीरातली जी काही उष्णता आहे, जे काही दोष आहेत ते सगळे शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम ते करत असतं आणि म्हणूनच शुक्र निर्दोष करण्याचं काम सुद्धा एरंड तेल करत असतं. हा त्याचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. शिवाय ते योनी शोधन सुद्धा सांगितलेले. म्हणजे काय तर स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील, पाळीचे रिलेटेड असतील, पीसीओडी वगैरे काही असतील किंवा संततीच्या संदर्भात मूल न होणे वगैरे या संदर्भात काही समस्या असतील तर इथे सुद्धा ते उत्तम काम करतं. म्हणजे शुक्रशोधन सुद्धा आहे आणि योनी शोधन सुद्धा आहे. त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीच्या बाबतीत तर पुरुषांमध्ये सुद्धा आणि स्त्रियांमध्ये सुद्धा एरंड तेल तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याच संदर्भाने याचा एक अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आहे ते म्हणजे आयुर्वेदाने चक्क याला वयस्थापक आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. वयस्थापन करणं म्हणजे काय
तर वय जसं जसं वाढतं तसं तसं काही समस्या निर्माण होत जातात. तर या समस्या थांबवण्याचं किंवा या समस्या होऊ न देण्याचं कामसुद्धा एरंड तेल करत असतं, हे महत्त्वाचं आहे. पुढचा उपयोग मी असं सांगेल की हे जे एरंड तेल आहे हे उत्तम प्रकारचं त्वचाविकार नाशक असं द्रव्य आहे. अनेक प्रकारच्या त्वचाविकारांमध्ये, मी तर म्हणेल जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या त्वचाविकारांमध्ये एरंड तेल खूप चांगलं काम करतं. का? कारण एरंड तेलाने शरीरातलं पित्त कमी होतं, शरीरातले दोष कमी होतात, शरीरातली उष्णता कमी होते आणि शरीरातले एकदा दोष किंवा उष्णता निघून गेली तर रक्तशुद्धी होण्यासाठी खूप मदत मिळते. आणि बरेचसे त्वचाविकार हे रक्त अशुद्धीमुळे होत असतात किंवा शरीरामध्ये अतिरिक्त क्लेद साचलेला आहे म्हणून होत असतात. तर हे जे एरंड तेल हे शरीरातला अतिरिक्तचा जो क्लेद आहे ते बाहेर काढून टाकतं, उष्णता बाहेर काढून टाकतं. त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या त्वचाविकारांमध्ये सुद्धा हे उत्तम काम करतं. शिवाय त्याच्याकडे एक विशिष्ट गुणधर्म आहे, ते कृमिघ्न सुद्धा आहे. आता कृमिघ्न काय तर उष्णवीर्य असल्यामुळे सुद्धा ते कृमिघ्न आहे आणि शिवाय कृमी मेल्यानंतर शरीराच्या बाहेर ढकलण्याचं काम ते त्याच्या विरचक गुणधर्माने करत असल्यामुळे सुद्धा ते कृमिघ्न आहे. त्यामुळे पोटामध्ये जंत वगैरे झाले असतील तर इथे सुद्धा कृमीपातनासाठी कृमिघ्न म्हणून एरंड तेल वापरलं जातं. पुढचा गुणधर्म एरंड तेलाचा चांगला तो असा की हे आधमाननाशक आहे. आधमान म्हणजे काय? पोटात साचलेला गॅस कमी करण्याचं काम करतं. आता इथे पोटात साचलेला गॅस कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, आपल्या चॅनलवर सुद्धा त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. परंतु एरंड तेलाचं इथलं वैशिष्ट्य काय तर एरंड तेल स्निग्ध असल्यामुळे इथे ते वात वाढूच न देण्याचं सुद्धा काम करत असतं. म्हणजे पुढच्या वेळी अशा प्रकारे शरीरामध्ये वात वाढणारच नाही, पोट फुगणारच नाही याची काळजी सुद्धा ते घेत असतं. बाकी पोट साफ करणार असल्यामुळे शरीरातला पोटातला गॅस पुढे ढकलण्याचं काम ते करतच, यात काही शंकाच नाही. पुढं असं आहे याच अनुषंगाने की शरीरात कुठेही जर सूज असेल तर ही सूज कमी करण्याचं कामसुद्धा हे एरंड तेल करत असतं. कारण जर पोटात गॅस साचला तर हा गॅस हा अनेक ठिकाणी जाऊ शकतो. मग हा गॅस तुम्हाला IBSमध्ये घेऊन जाऊ शकतो, कोलायटिसमध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा मग एखादा संधिवाताचा प्रकारात तुम्ही जाऊ शकता, स्पॉन्डिलायटिसमध्ये तुम्ही जाऊ शकता, अगदी मायग्रेनपर्यंत आजार होऊ शकतात केवळ शरीरामध्ये पोटामध्ये गॅस साचला आहे म्हणून. तर अशा प्रकारे जेव्हा गॅस साचतो तेव्हा शरीरावरती सूजसुद्धा वाढलेली दिसते. तर हा गॅस एकदा कमी झाला की शरीरावरची सूजसुद्धा कमी होते. कारण एरंड तेल वात तर कमी करतच करतं, शरीरातला क्लेदही कमी करतं. एकदा शरीरातला क्लेद कमी झाला की वेगवेगळ्या अवयवांची, समजा तुमच्या पायावर सूज असेल, गुडघ्यावर सूज असेल, घोट्यावर सूज असेल किंवा तुमच्या खांद्यांवरती सूज असेल किंवा तुमच्या शरीरातले जे काही महत्त्वाचे अवयव आहेत त्याच्यावरती जर सूज येत असेल तर तिथे सुद्धा एरंड तेल आपल्या सूजनाशक गुणधर्माचा, आयुर्वेदाने याला शोथग्न असं म्हटलेलं आहे, तर ह्या गुणधर्माचा चांगला उपयोग तिथे होतो आणि ते एरंड तेल तिथे काम करतं. तर हे सगळं होतं एरंड तेलाचे गुणधर्म आणि त्याच्या बाबतीत जे काही महत्त्वाचं होतं ते. आता खरं तर एरंड तेलाचे गुणधर्म याच्याही पेक्षा जास्त आहेत. परंतु होतं काय की एक सगळेच माहिती जी काही ती एकाच व्हिडिओमध्ये सांगायला गेलं तर व्हिडिओ मग खूप मोठा होतो. बाकी याच्याही व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.